विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. ब्रिज कोर्समधील आजचा आपला 10वा दिवस. आज आपण अँगल आणि इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल हा पार्ट अभ्यासणार आहोत. या ठिकाणी एक फिगर मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा. हा जो आकार तयार झालेला आहे शेप हा अँगलचा शेप आहे. त्याच्यानंतर पुढे पुन्हा एक फिगर मी दाखवली बघा. हे क्लॉक आहे आणि ह्या क्लॉकचे दोन हँड आहेत. एक आहे मिनिट हँड आणि अवर हँड. यांचा जो आकार तयार झालेला आहे हा आकार म्हणजेच अँगल. त्याच्यानंतर त्याच्यापुढे एक पक्षी दाखवलेला आहे बघा. त्याच्या पक्षीच्या चोचेचा जो आकार आहे तोही आकार अँगलचा आहे बघा. त्यानंतर त्याच्यापुढे क्रोकोडाईल दाखवलेली आहे आणि तिच्या तोंडाचा आकार जर आपण विचारात जर घेतला तर हाही आकार आपला अँगलचा तयार झाल्यासारखा आपल्याला दिसतो बघा. आणि यावरून मग आपल्याला अँगल म्हणजे काय ते अभ्यासायचं आहे आणि त्याचा इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट जो आहे त्याचा स्टडी करायचा आहे. आता हे क्रोकोडाईलचा हे जे तोंड दाखवलेलं आहे याचा इंटेरियर पार्ट झाला बघा. हा एवढा हा इंटेरियर पार्ट आणि हा इकडचा हा जो आहे हा म्हणायचं याला एक्सटेरियर पार्ट. आता आपण अँगलच्या संदर्भात हा इंटेरियर पार्ट आणि एक्सटेरियर पार्ट काय आहे ते समजून घेऊया. ही एक बाजूला तुम्हाला फिगर दिलेली आहे ती आपण पहिली समजून घेऊया आणि त्याच्यानंतर इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट जो आहे तो अभ्यासूया. ही फिगर जी दिलेली आहे ही फिगर आहे अँगलची. आता या फिगरमध्ये काय काय आहे बघा. हा जो पॉईंट आहे बी याला म्हणतात व्हर्टेक्स ऑफ अ अँगल. त्याच्यानंतर हा एक रे आहे बी ए. दुसरा रे आहे बी सी. याला म्हणतात साईड्स ऑफ अ अँगल. म्हणजे या टू साईड आहे अँगलच्या. बाजूला त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साईड. म्हणजे ह्या अँगलचं आपल्याला काय करायचं आहे नाव लिहायला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग अँगलचं नाव आपल्याला मिळणार आहे अँगल ए बी सी. सेकंड राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. याचा व्हर्टेक्स कोणता आहे बघा. या ठिकाणाहून व्हर्टेक्स रेच्या साईड गेलेले आहेत बघा. ही एक साईड आणि ही एक साईड. ह्या रेच्या दोन साईड आहेत आणि ह्या दोन साईड एकत्रित आल्यामुळे ही जी फिगर तयार होते हिला आपण म्हणतो अँगल. राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. व्हर्टेक्स कोणता आला बघा. पॉईंट बी हा झाला व्हर्टेक्स. त्याच्यानंतर राईट द नेम ऑफ इट्स आर्म्स. आर्म कोणतं आहे बघा. एक बी ए आहे आणि दुसरी बी सी आहे. बी ए आणि बी सी ह्या दोन आर्म झालेले आहेत. राईट द नेम ऑफ द पॉईंट्स मार्क ऑन इट्स आर्म. या आर्मवरती कोणकोणते पॉईंट आहेत त्यांचं तुम्हाला नाव लिहायचं आहे बघा. एक पॉईंट आहे ए. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे बी. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे सी. अशा प्रकारे या आर्मवरती 3 पॉईंट आलेले आहेत. आणि यानंतर आपल्याला ह्या अँगलचा इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट जो आहे तो अभ्यासायचा आहे. या ठिकाणी बाजूला एक फिगर दिलेली बघा. ही अँगलची फिगर आहे अँगल पी क्यू आर. आता या अँगल पी क्यू आरचा आपण जर विचार केला तर हा जो पार्ट आहे याला म्हणायचं इंटेरियर पार्ट आणि हा जो बाहेरचा जो भाग आहे याला म्हणायचं एक्सटेरियर पार्ट. द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल इन द प्लेन ऑफ द फिगर अलॉंग साईड द ग्रुप ऑफ पॉईंट्स लाईक पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट टी, पॉईंट एम, पॉईंट एन, पॉईंट टी, पॉईंट ओ. अशा प्रकारचे जे पॉईंट आहेत हे पॉईंट इंटेरियर पार्टमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढे ग्रुप ऑफ पॉईंट्स लाईक पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट टी विच आर नॉट ऑन द आर्म ऑफ अ अँगल. हे अँगलच्या आर्मवरती नाहीत.
फ्रॉम द इंटेरियर ऑफ ट्रँगल पी क्यू आर, आणि याच्यामुळे काय होतं का इंटेरियर पार्ट होतो अँगल पी क्यू आरचा. द ग्रुप ऑफ पॉईंट्स इन द प्लेन ऑन द अँगल लाईक पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट ई, जी डी, त्याचबरोबर ई, आणि अजून या ठिकाणी एस हा पण पॉईंट आहे. विच आर नायदर ऑन द आर्म ऑफ द अँगल नॉर द इंटेरियर नॉर इट्स इंटेरियर फॉर्म एक्सटेरियर ऑफ द अँगल. म्हणजे हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट अँगलवर पण नाही आहे आणि अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये पण नाही, आणि अशा प्रकारचे जे पॉईंट असेल त्यांना म्हणायचं एक्सटेरियर ऑफ द अँगल, म्हणजे हे पॉईंट एक्सटेरियर पार्टमध्ये आहेत. आणि मग यावर डिपेंड्स सम आपण आता सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे त्यांनी, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल ए डब्ल्यू बी. ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल ए डब्ल्यू बी. ए डब्ल्यू बी हा अँगल आहे. या अँगलचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, आणि हा टेबल तुम्हाला कंप्लीट त्यांनी करायला सांगितलेला आहे. फर्स्ट पॉईंट इन द इंटेरियर. इंटेरियरमध्ये कोणकोणते पॉईंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. अँगल ए डब्ल्यू बीचा हा जो पार्ट आहे हा पार्ट इंटेरियर पार्ट आहे, आणि हा जो पार्ट आहे हा अँगलच्या बाहेरचा पार्ट आहे, याला म्हणायचं एक्सटेरियर पार्ट. आणि अँगलच्या आर्म आहेत डब्ल्यू ए आणि डब्ल्यू बी ह्या आर्म आहेत, म्हणजे ह्या आर्मवरती पण पॉईंट काही येणार आहे. आपल्याला पहिलं विचारलं आहे त्यांनी पॉईंट इन द इंटेरियर. आता इंटेरियरमध्ये कोणते पॉईंट आहे बघा, एन, एक्स, आर आणि सी अशा प्रकारचे पॉईंट हे इंटेरियर पार्टमध्ये आहेत. म्हणजे पहिला पॉईंट आला तुमचा एन, देन आर, देन सी अँड एक्स. हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट इंटेरियर पार्टमध्ये अँगल ए डब्ल्यू बीच्या. सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारलेलं आहे तुम्हाला पॉईंट इन द एक्सटेरियर. आता एक्सटेरियर म्हणजे अँगलच्या बाहेर कोणकोणते पॉईंट आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा या ठिकाणी आहे पॉईंट टी, नंतर यू, त्यानंतर क्यू, व्ही आणि वाय. हे पॉईंट इन द एक्सटेरियर आहेत. पहिला पॉईंट आहे टी, त्यानंतर यू, नंतर जी, टी यू, जी नाही येणार, टी यू आणि क्यू. जी त्याच्यावरती अँगलवरती येतो तो बघा, टी यू, त्याच्यानंतर क्यू, व्ही आणि वाय, क्यू, व्ही आणि वाय. हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट त्या अँगलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये येतात. नेक्स्ट पॉईंट ऑन द आर्म ऑफ द अँगल. अँगलच्या आर्मवरती कोणकोणते पॉईंट आहेत बघा, एक आहे ए, त्यानंतर डब्ल्यू, त्यानंतर जी, बी याप्रमाणे. म्हणजे पहिला आलेला आहे पॉईंट तुमचा ए, देन डब्ल्यू, जी आणि बी. ए डब्ल्यू जी बी हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट अँगलवरती आहेत. म्हणजे आलेले पॉईंट म्हणजे इंटेरियर, पॉईंट इन द इंटेरियर. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे पॉईंट. बाहेर कोणता कोणता पॉईंट आहे बघा, टी यू, त्याच्यानंतर क्यू, व्ही आणि वाय. टी यू, क्यू, व्ही आणि वाय हे एक्सटेरियरमध्ये गेले. आणि पॉईंट ऑन द आर्म ऑफ द अँगल्स, अँगलच्या आर्मवरती आलेले पॉईंट आहेत ए, डब्ल्यू, जी आणि बी. अशा प्रकारे हा जो सम आहे हा सम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा आहे. या ठिकाणी हा पार्ट आपला संपलेला आहे. थँक्यू.